ज्ञानेश्वरीमध्ये एवढं सामर्थ्य आहे. ह्या प्रत्येक ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक शब्दाची एक डिक्शनरी तयार करायला पाहिजे. एवढे व्याकरणयुक्त असा, आणि ह्या ज्ञानेश्वरीतील एकही शब्द कोणी एकही शब्दामध्ये बदल करू शकत नाही. ओवीमध्ये तर नाहीच, पण शब्दामध्ये पण बदल करू शकत नाही. एवढं सामर्थ्य या ज्ञानेश्वरीमध्ये आणून ठेवलंय. आणि असा एकमेव ग्रंथ आपल्याला मिळालेला आहे, तर आपण प्रत्येकाने या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे. माझा मराठीची या बोलू कौतुकी, अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळविन, ज्ञानोबा सांगतात. रसिकांसाठी, जे या ज्ञानेश्वरीचे रसिक असतील, रसस्वाद घेत असतील ज्ञानेश्वरीचं, त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरी लिहून ठेवलेली आहे. माझ्या मराठीची या बोला कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, अमृतालाही जिंकेल. अमृतापेक्षा श्रेष्ठ असे प्रत्येक शब्द आहेत ज्ञानोबरांचे, पण याचा अभ्यास केला पाहिजे आपण. आता आपल्याला आपला अध्याय आठवा आणि श्लोक क्रमांक 4, ओवी क्रमांक काल आपण 34 पर्यंत आलो होतो, आणि त्याच्या पुढची ओवी मी वाचून दाखवतो तुम्हाला. इथे काय चाललेलं आपला, इथे या 8व्या अध्यायामध्ये जो काय विषय चाललेला आहे, तो विषय आहे कसला आहे, तर आधिभूत, आधिदैव आणि आधियज्ञ. आधिभूत म्हणजे पाचाभूतांचा जे दिसतं ते आधिभूत आहे. जे पाचाभूतांमध्ये आहे त्याला आधिभूत म्हणतात. पण या पाचाभूतांचा काय होतो, नाश होणार आहे. आणि त्या पाचाभूतांना चालवणारा जो आधियज्ञ आहे, आधिदैव आहे, म्हणजे जीव आहे, जो हा जीव आपल्याला दिसतो, प्रत्येक जीव तो पाचाभूतांपासून बनलेला आहे. आणि त्या पाचाभूतांना चालवणारा जो देव आहे त्याला आधिदैव असं म्हणतात. आणि ह्या आधी अनादी काळापासून चालत आलेलं म्हणून आधी नाव ठेवलेलं आहे. हे आताचाच आहे का जीव, हा आधी अनादी काळापासूनचा आहे. आणि म्हणून आधी असा शब्द वापरला. आधियज्ञ आहे, आणि त्याच्यानंतर तिसरं काय आहे, आधियज्ञ आहे. म्हणजे सगळ्या जीवांना चालवणारा जो आहे तो यज्ञ आहे, आणि तोच आधियज्ञ म्हणजे भगवंत आहे. तोच भगवंत आधियज्ञ आहे. शब्दांचा प्रयोग केलाय का, समजण्यासाठी. आणि हे सगळं जे आपल्या शरीरामध्ये त्याचा विस्तार आपला आहे, आणि तो विस्तार आपल्या शरीरातच असून आपल्याला कळत नाही का, तर आपल्याकडे आधियज्ञ चालू नाही. आपल्याकडे आधिदेवाची ओळख नाही, आधियज्ञाची ओळख पाहिजे आपल्याला. जो आपल्याकडे सतत चालू आहे, जो श्वास जातो येतो, तो आधियज्ञ आपला. आणि त्या आधियज्ञातून संपूर्ण सृष्टीची ओळख होते, सृष्टीशी एकरूप होता येतो आपल्याला. आणि जी सृष्टी, जे आसार आहे ते आपल्याला त्यागता येतो. पण त्यासाठी आधियज्ञ चालू पाहिजे. आणि तो आधियज्ञ एकदा का तुमचा प्रज्वलित झाला तरच तुम्हाला हे ज्ञान कळेल. नाहीतर ज्ञान आहे भरपूर लोकांना, पण ते स्वरूपाचं ज्ञान नाही, आत्मसाक्षात्काराचं ज्ञान नाही. बरेच लोक असे काय चाललेले आहेत, तर शुष्क झालेले आहेत लोक. खऱ्या भगवंताची ओळख ज्ञानेश्वरी देते आपल्याला, प्रत्येक ग्रंथ देतो. पण आपण 3 गोष्टी नियुक्त असल्या पाहिजे. आपल्याकडे काय पाहिजे, आपल्याकडे साधन असलं पाहिजे, आपल्याकडे वैराग्य असलं पाहिजे, आणि आपल्याकडे विवेक असलं पाहिजे. म्हणून विवेक म्हणजे काय, तर विवेक म्हणजे ध्यानातून आलेले अनुभव. आपण ध्यान करता करता त्या परमात्म्याशी एकरूप झालो, आपलं चित्त चैतन्य मिळालं, त्याने निजवस्तूशी दाविले. चित्त चैतन्य मिळाले, त्याने निजवस्तूशी दाविले. एकदा का आपल्याला निजवस्तू म्हणजे आपल्याच आतमध्ये असलेलं आत्मस्वरूप, ते आपल्याला त्याची प्राप्ती झाली, तर आपल्याकडे विवेक प्राप्त होतो. नाही तर विवेक होत नाही बरं का.
विवेक प्रगट होण्यासाठी जसं लोखंडाचं सोनं होण्याकरता परिसच लागतो, त्या परिसाचा स्पर्श झाला की त्या संपूर्ण लोखंडाचा सोना होतो, तसा आपल्याला त्या नामाचा स्पर्श झाला तर आपला संपूर्ण देह कसा होतो? सोन्याचा होतो. संपूर्ण देह सोन्याचा होतो म्हणजे काय? संपूर्ण देह आपला काय होतो तर त्या आत्मतत्वाशी एकरूप होतो. सोनं होतं देहाचं. देहाचं सोनं होणं म्हणजे काय? त्या आत्मतत्वाशी एकरूप होऊन अखंड भजन चालू होऊन जे मूळ तत्व आहे आत्मतत्व, त्या आत्मतत्वाची प्राप्ती होणं म्हणजे देहाचं सोनं होणं. नाही तर तुम्ही समजाल देहाचं सोनं होतं जे दिसतं ते सोनं नाही, ते सोनं नाही बरं का. सोनं नाणं आम्हा मृत्तिका समान लिहिले की नाही? ज्ञानोबा म्हणतात ते मातीसारखं आम्हाला. सोनं नाणं आम्हा मृत्तिका मातीच आहे, ते सगळ्याचीच माती आहे. मग माती कोणाची होत नाही? जे अक्षर ब्रह्म आहे, ज्याचा कधीच नाश होत नाही, असा अक्षर ब्रह्म आहे. आणि त्या अक्षर ब्रह्माची ओळख घेण्यासाठी ज्ञानोबारायांनी आपल्याला या 8व्या अध्यायामध्ये जे काही ओव्या सांगितले आहेत त्या ओव्यांच्या माध्यमातून आपल्याला त्या आत्मस्वरूपाकडे जायचं, आपल्या आत्मज्ञानाकडे जायचं. आत्मज्ञानाची प्राप्ती व्हायला पाहिजे आपल्याला, तरच या आपला, नाहीतर आपला देह लोखंडच आहे. हो, आपला देह लोखंडच आहे एक प्रकारचा. कठीण आहे आपला देह. लोखंड म्हणजे कठीण आहे आपल्याला. पण एक कठीण आपल्याला मृदू करायचा असेल, कठीणपणा घालवायचा असेल तर आपल्या आतमध्ये, प्रत्येकाच्या आतमध्ये असलेला आधी यज्ञ चालू व्हायला पाहिजे. आणि त्या आधी यज्ञाची ओळख घेण्यासाठी त्या संपूर्ण अध्यायामध्ये या ओव्या आपल्याला सांगितल्या ज्ञानोबारांनी. त्या ओव्यांकडे जाऊया. तर परमात्माची परी दुसरा, आता पहिला आधिभूत झाला. आधिभूत म्हणजे जे जे आपल्याला पंचमहाभूते दिसतात, जे जे आपल्याला दिसतं सगळा डोळ्याने, ते सगळं आधिभूत आहे. आणि ते आधी अनादी काळापासून आहे बरं का, आताच नाही. ते जी काय पंचमहाभूते आहेत त्या पंचमहाभूते जे आपल्याला दिसतात ते आधिभूत आहे. आणि त्या पंचमहाभूतांना जे चालवतं तो आपला आदिदेव आहे, ते आदिदैव आहे. आणि आदिदैव म्हणजे काय? जीव आहे. प्रत्येकाचा जीव हा आदिदैव आहे. तो प्रत्यक्ष भगवंत परब्रह्मच आहे. पण तो जीव या संज्ञेला झगटल्यामुळे तो जीव राहिला. जीव या संज्ञेला काय केलं? त्याने धरून ठेवलाय, देह संज्ञेला धरून ठेवलाय. म्हणून समर्थ रामदास म्हणतात, मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या. आपण देह जर समजलो तर कोटी ब्रह्महत्या केल्याचं पाप लागेल आपल्याला. मग आपण कोण आहोत? आपण देह नसून आपण ब्रह्मच आहोत. हो, पण या ब्रह्मावरती आलेली आवरण आपल्याला बाजूला काढण्यासाठी आपल्याला साधना दिलेली आहे. श्रीपाद बाबा आले, रामदास बाबा आले, पांडुरंग दिवेकर बाबा आले, त्यांनी साधना दिली. आणि त्या साधना निष्ठा आपण व्हायला पाहिजे, साधनेशी एकरूप व्हायला पाहिजे, तरच आपल्याला हे ज्ञान कळेल. साधन रूपी भक्तीच्या युक्ती आहेत, युक्तियुक्तीने जावं लागेल. भक्ती कशी आहे? साधन रूपी भक्तीच्या युक्ती आहेत. सप्रेम उपजे माझी भक्ती, प्रेमासहित भक्ती उपजेल. पण आपलं प्रेम, आपलं निष्ठा, आपला भाव त्या नामावर असला पाहिजे. जो दिलेला अनुग्रह आहे, जो दिलेला प्रबोध आहे, त्या प्रबोधाचं चिंतन जर आपण सातत्याने केलं, उठताना, झोपताना, खाताना, पिताना, बसताना अखंड चिंतन विठोबाचं केलं तरच हे ज्ञान कळेल आपल्याला. आणि मग आपण आत्मज्ञानी होऊ शकतो. आसनी शयनी भोजनी विसर नाही माझ्या नामी, तया नाव आत्मज्ञानी बोलीजे पार्था. अरे अर्जुना, आत्मज्ञानी त्यालाच म्हणतात की ज्याचं झोपताना, उठताना, बसताना, खेळताना, काम करताना, उद्योगधंदा करताना, जागृती, स्वप्न, सुसुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये जो माझा हरिनाम दिलेला आहे तो जर तुमचा अखंड चालू राहिला, आसनी शयनी भोजनी,
विसर नाही माझ्या नामी. बघा, माझ्या नामाचा विसरच पडत नाही, त्याला आत्मज्ञानी म्हणतात. हो, तेव्हा सांगणं म्हणजे आत्मज्ञान नाही आहे, ऐकणं म्हणजे पण आत्मज्ञान नाही आहे. त्या आत्म्याशी एकरूप होऊन त्याचं अखंड भजन जर चाललं तर आपल्याकडं आत्मज्ञान आलं असं समजायला हरकत नाही. आणि त्या आलेल्या ज्ञानातून आत्म्याशी एकरूप झाल्यानंतर आत्म्याच्या चिंतनातून जे काय आपल्याकडनं ज्या वैखरीतून जे काय बाहेर पडतं, रोमारोमामध्ये भजन चालू होतं, आत्मसाक्षात्कार होतो, चैतन्याचा अनुभव येतो, प्रकाशाचा अनुभव येतो, अनाहताचा अनुभव येतो, सगळा अनुभव येते. आणि त्या अनुभवातून निघालेले शब्द हे परेतून बाहेर पडतात, कारण परावाणी चालू होतो आपली. आणि परावाणी एकदा चालू झाले मग परे हुनी परते घर तेथे राहू, निरंतर राहता येतो. निरंतर निरंतर म्हणजे जराही अंतर पडत नाही. नाभीची उपासना चालू झाली तर निरंतर, बरं का, अंतर जराही नाही. निरंतर म्हणजे काय, जराही खंड पडत नाही, नित्य निरंतर निरंजन अशी अवस्था होते. जो परमात्माची परी दुसरा, ओवी क्रमांक 35 चालू आहे आपली. जो परमात्माची दुसरा, जीवाला अशी संज्ञा दिली भगवंतानी, कोणी, ज्ञानोबारांनी जीवाला अशी संज्ञा दिली. जो परमात्माची दुसरा, बघा, तो परमात्माचा आहे पण तो दुसरा आहे. का दुसरा का झाला तो? कारण तो संसारामध्ये अडकला, प्रपंचामध्ये अडकला, अहंकारामध्ये अडकला. माझी बायको, माझी पोरं, माझा धन, माझी इस्टेट, देहबुद्धी आली त्याला आणि म्हणून तो दुसरा झाला. आणि विषयांचं फळ भोगत बसला. नाही तो ब्रह्मच आहे, तुम्हीच ब्रह्म आहात. हो, हे कोणीच सांगत नाही ना देवा, सांगायला पाहिजे समजून. प्रत्येक जीव हा शिवच आहे, पण तो त्या शिवाला विसरून या प्रपंचातली जे जे काय दिसतं ते खरं मानायला लागला. आणि अहंकार निदसुरा, जो अहंकार निदसुरा म्हणजे अहंकाराला त्याला, आणि अहंकाराच्या निद्रेमध्ये झोपला तो. अहंकाराची निद्रा आलेली त्याला, अज्ञानाची निद्रा त्याला आलेली आहे. आणि त्याच्यामुळं तो जीव संज्ञेला काय झालेला आहे, प्राप्त झालेला आहे. तिथून निघतच नाही तो मूळचाच ब्रह्म आहे. जीव हा तुमचा आमचा मूळचाच ब्रह्म आहे. मग तो ह्या प्रपंचामध्ये अडकलेला आहे आणि त्याला बाजूला काढण्यासाठी सद्गुरूला शरण जायचा असतो. जोपर्यंत आपल्याला असं वाटतं की संसार खरं आहे तोपर्यंत आपल्याला ज्ञानाची प्राप्ती नाही, आत्मज्ञानाची प्राप्ती नाही. 100% समजावं. संसार खरं ज्याला वाटतं हा अज्ञान आहे, हाच अज्ञान बाजूला काढण्यासाठी, आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी प्रत्यक्ष अवताराला आले. कोण? श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा. हे अवतार घेऊन आले आणि त्या अवतार घेऊन आल्यामुळे आपल्याला हे ज्ञान कळतं. त्याच्या जगामध्ये जे काय चाललंय ते काय खरं नाही, ते काय आम्ही बोलू शकत नाही. त्यामध्ये जास्त आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही आहे. पण आम्ही तुम्हाला जागृत करतो. स्वरूपाच्या ठिकाणी जागृत राहा. स्वरूप साक्षात्कार व्हायला पाहिजे. जो स्वरूपाच्या ठिकाणी जागृत झाला त्याचा अखंड आधियज्ञ चालू होतो. आधियज्ञ. आणि तो आधियज्ञ एकदा चालू झाला की तुमच्याकडे येणारे सगळे विचार, वाईट विचार, देहबुद्धी, तुमचा अहंकार गळून पडतो. या सगळ्या आतल्या क्रिया आहेत बरं का. पण सांगण्याचा माझा भाग काय की तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे, माहिती असली पाहिजे. आणि ही माहिती, ही जाणीव आपल्याला काय करतो, भगवत प्राप्तीकडे घेऊन जातो. भगवंताची प्राप्ती होते आपल्याला. हे ज्ञानोबारांनी एवढं त्रास काय घेतलं बरं
तर प्रत्येक जड जीवाला तारण्यासाठी त्रास घेतलेला आहे. तुम्ही आम्ही जडच झालोय, तुम्ही आम्ही जड बुद्धीने वागतो का? आपण प्रपंचाचं ज्ञान घेत चाललोय सगळं, परमार्थ आपल्याकडे नाहीच आहे. कारण परमार्थाचे अधिष्ठान त्याची सद्गुरूचे भजन, सद्गुरूंनी दिलेलं भजन, त्या भजनातून परमार्थाचं अधिष्ठान आपल्याला सापडतो. बाकी जनरल कॅटेगरीमध्ये लोकांना अधिष्ठान सापडलेलंच नाही आहे. अधिष्ठान आतमध्ये आहे, आपण शोधतो, आपण करतो, पूजा करतो बाहेर. परमार्थाचे जन्मस्थान लिहिले, परमार्थाचा जन्म तेची सद्गुरूचे भजन, सद्गुरूच्या भजनातून आपल्याला परमार्थाचा जन्म होतो. जो दिलेला भजन आहे तुम्हाला ओरिजिनल बरं का, आधी अनादी कालचा भजन होतो, आणि त्या संप्रदायाच्या माध्यमातून आपल्याला मिळतं. आनंद संप्रदाय आहे, हंस संप्रदाय, हंस अनादी संप्रदाय. त्या अनादी संप्रदायामध्ये हे ज्ञान मिळतं आपल्याला, बाकी ठिकाणी भेटणार नाही आपल्याला हे. म्हणून परमार्थाचे जन्मस्थान त्याची सद्गुरूचे भजन, सद्गुरूच्या भजनातून परमार्थाचा जन्म होतो, उगम होतो. जो दिलेलं भजन आहे त्या भजनातून परमार्थाचा जन्म होतो. मग ते भजनच नसेल तर परमार्थाचा जन्म आहे का आपल्याकडे? नाही ना, ते जन्म नाही होत ना परमार्थाचा. परमार्थाचे जन्मस्थान त्याची सद्गुरूचे भजन, सद्गुरू भजने समाधान अकस्मात बाणे. अकस्मात समाधान येतो तुमच्याकडे. ते भजन चालू झाला तर तुमच्याकडे सुख, संतोष, समाधान आपोआपच तुमच्या पिंडामध्ये तयार होतो. आणि ते भजन जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत सगळं दुःखच आहे. मग आता आपण सुखासाठी धडपड करायची तर आपण दुःखातच सापडलो, कारण आपल्याकडे भजनच नाही ओरिजिनल. आणि ते भजन म्हणजे गुह्य आहे, गुह्यातलं गुह्य आहे ते. जो परमात्माची दुसरा परमात्माचा जीव, तुमचा प्रत्येकाचा जीव परमात्माचा आहे, परंतु दुसरा म्हणजे वेगळा झाला तो. म्हणजे दोन, म्हणजे तिथं दोन भाव, द्वैत भावाला, जिथं द्वैत भावाला मी देवाची भक्ती करतो, देव वेगळा मी वेगळा, तिथं जीव संज्ञा तयार झाली. आणि जिथं मीच परब्रह्म आहे तिथं द्वैत भाव निघून गेला. अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत. हा बोधातून आपल्याला, ह्याची महावाक्याच्या बोधातून आपल्याला ही आत्मप्रचिती येते. जो परमात्माची परी दुसरा आहे बघा, जीव दुसरा आहे. जो मूळचा जो आहे तो शिव आहे, त्या शिवापासून हा वेगळा झाला, आणि वेगळा झाला म्हणून याला दुसरा असा ज्ञानोबारांनी बघा शब्द कसे वापरले. जीव हा दुसरा आहे, पहिला कोणतरी आहे ना हो. मग पहिला कोण आहे तर पहिला शिव आहे. त्या शिवाचाच अंश हा जीव आहे. पण हा काय करायला लागला, विषयांची फळभक्षण करायला लागला. त्या देहरूपी झाडावरती दोन पक्षी आहेत, आणि ते दोन पक्षी म्हणजे एक जीव आणि एक शिव आहे. पण हा शिवापासून वेगळा झालेला म्हणून दुसरा म्हटलाय. आणि या दुसऱ्याने काय करायला पाहिजे, जो मूळ आहे, मूळ जो पहिला शिव आहे त्या शिवाला भेटलं पाहिजे. तो शिवाला भेटायला जातच नाही का, कारण ही विषयांची फळं तो भक्षित बसलेला आहे. आपण काय करतो, दुसरा झालाय ना, आपण दुसरा झालो म्हणजे वेगळा झालो त्याच्यापासून, म्हणून आपल्याला हे ज्ञान कळत नाही. जोपर्यंत आपण, आता मी तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत लोखंडाला त्या परिसाचा स्पर्श होत नाही, परिस म्हणजे तो शिव, परिस म्हणजे काय, प्रत्यक्ष परमात्म्याचा अंश, परमात्माच येतो, प्रत्यक्ष परमात्मा. तो जोपर्यंत आपल्या हरी आला हाता, मग काय भय चिंता. तो आपल्या हातात यायला पाहिजे हरी. जो अहंकार निंद्रा निदसुरा म्हणून स्वप्नीची या भोर बारा संतोषेशिने. तो प्रत्यक्ष दुसरा परमात्माच आहे, परंतु अहंकार निद्रेत निदल्यामुळे बघा, अहंकाराची निज म्हणजे झोप लागली त्याला. प्रत्येक जीवाला, प्रत्येक जीव बघा अहंकार आहे. प्रत्येक जीवाला अहंकार झालेला आहे, आणि त्या अहंकाराच्या झोपेमध्ये झोपलाय, निद्रेमध्ये झोपलाय. अहंकार निद्रा निदसुरा,
झोपलेला आहे त्या अहंकारामध्ये. मला सगळा येतो, मला देवाचं चांगलं ज्ञान आहे, मला प्रपंचाचं चांगलं ज्ञान आहे, असा ज्याने त्याने अहंकार धरलेला आहे. म्हणून स्वप्नाची या ओरबारा संतोषशीने, स्वप्नाच्या खटपटीने संतोष व शीनही होतो. स्वप्नामध्ये बघा, स्वप्नामध्ये ते खरं वाटतं, पण स्वप्न जोपर्यंत आपण झोपलेला आहोत तोपर्यंत आपल्याला स्वप्न खरं वाटतं. आणि स्वप्नातून आपण जागे झाल्यावर तो स्वप्न आहे का? पण स्वप्नात खरं वाटतं की नाही? स्वप्नात जे जे दृश्य दिसतं, स्वप्नात जे जे आपण भोग घेतो, स्वप्नात जे जे आपण राजा झालोय, खरोखर राजा होतो स्वप्नात आपण. मग स्वप्न संपल्यावर आपण राजा आहे का? नाही ना, आपण राजा नाही ना. तसं अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ताबडतोब तिथल्या तिथंच आपल्याला देव होता येतो, पण अहंकार जायला पाहिजे. आणि अहंकार जाण्यासाठी आपल्याला आधी यज्ञापर्यंत जावं लागेल. तो यज्ञ चालू पाहिजे आपला. जीव येणे नावे, आणि याला जीव म्हणतात. जया त्या आळवीजे स्वभावे, ते आदिदैव जाणावे पंचायतनीचे. जीव येणे नावे, आणि ज्याला सहज जीव असे म्हणतात. आणि याला काय म्हणतात? तर याला सहज जीव म्हणतात. याला आपण नाही का म्हणतो जीव गेला याचा, जो आपल्याला चालवणारा जीव आहे. जीवात्मा, शिवात्मा, विश्वात्मा, सर्वात्मा, अवघे मिळून एकच आत्मा. संत रामदासांनी लिहिलंय. हे सगळे आपले डिपार्टमेंट पाडलेले आहेत, पण सगळा मिळून एकच आत्मा आहे. जीवात्मा, शिवात्मा, सर्वात्मा, विश्वात्मा, अवघे मिळून एकच आत्मा आहे. पण आपण त्या शिवात्म्याला, त्या व्यापकतेला, विश्वामध्ये व्यापक असलेला आत्मा जो आहे तो जसा व्यापक आहे तसा आपण व्यापक होत नाही. तोपर्यंत आपण विषयांची फळं प्रत्येक माणूस भोगत बसले. विषयच त्याला खरं वाटतं. विषय जनित जे जे सुख तेच आहे परम दुःख. बघा, राज बाहेर काढला. काय बाहेर काढला? समर्थांनी परमार्थाचा राज जो आहे गुह्य बाहेर काढला. कसा? विषय जनित जे जे सुख तेच आहे परम दुःख. विषयांच्या सुखाला आपण सुख मानतो, पण तिथंच दुःख सांगतात. पूर्वी सुखांती दुःख नेमस्त आहे. हो, पूर्वी सुख भोगलं, पण त्याच्यामध्ये दुःख आहे. जसा उदाहरण दिलं, गळ गिलता गोड वाटे. जसा एखादा गळाला तो गांडूळ लावलाय, गिलताना गोड वाटतं, ओढून घेता घसा फाटे. तसं हे सगळं विषयांचं सुख नंतर काय करतो? घसा फाडून टाकतो. जसा मासा अडकतो गळाला, तसा आपण अडकतो विषयांच्या मध्ये. आणि एकदा माणूस अडकला विषयामध्ये तर तो लवकर निघत नाही. आयुष्याचे आयुष्य निघून जातात, जन्माच्या जन्म निघून जातात. काम विषय एवढा माणसाला अडकवतो की अनेक जन्मामध्ये ती माणसाची वासना जात नाही, आणि म्हणून परत परत जन्माला यावा लागतो. कामानेच काढलाय घाम माणसाचा. क्रोध तर एवढा खतरनाक आहे की एकदा तो आला का त्याला डोळे नसतात क्रोधाला. मग एखाद्याची हत्याच करतो ना, हत्या केल्यानंतर मग त्याला जेलमध्ये जावं लागतो. आणि मग नंतर सांगतो माझा हात कोणी पकडला असता तर बरं झालं असता. मग तो क्रोध होता. आणि हे विषय आपल्याला काय करतात? परत परत जन्म आपल्याकडनं पाप करून घेणारे विषय येते. आणि हे विषयच आपले काय करायला पाहिजे? विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय आपला नारायण व्हायला पाहिजे. विषयच आपले नारायण व्हायला पाहिजे. आणि ते विषय आपले नारायण होण्यासाठी आपल्याला नारायणाशी एकरूप व्हावं लागेल. आणि नारायणाकडे लक्ष्मी आहे बरं का. लक्ष्मी कोणाकडे? लक्ष्मी नारायणाकडे. आणि ती लक्ष्मी कोणती आहे? तर ती ज्ञान स्वरूपाची लक्ष्मी आहे नारायणाकडे. म्हणून तया नारायणाला म्हणे अखंड आठवले ध्यानी. मग ते लक्ष्मी तयापासून जाईलच काहीशी. जयाची लक्ष्मी तो नारायण बलकंठ धरावा. तो नारायण आपल्या आतमध्ये हृदयच तू नारायण. त्या नारायणाला आपण विसरलोय, आणि तो आधी यज्ञ आहे. जीव येणे नावे, जया त्या विजय स्वभावे, त्या आधी दैवत जाणावे पंचयतनीचे. व जो पंचभूतात्मक शरीराची मुख्य देवता आहे त्याला आदिदैव म्हणतात. म्हणजे 5 भूतांच्या मध्ये जो राहतो तो आदिदैवत आहे.
आणि त्याला आदिदैवत म्हणतात. म्हणजे जीवालाच आदिदैवत म्हणतात. जीव कसा आहे? आदिदैवत. तो देवच आहे हो, प्रत्यक्ष देवच आहे. पण त्याने ह्या सगळ्या संसारातल्या प्रपंचातल्या जे काही सुखसोयी आहेत, प्रपंचातले भोग आहेत, त्या भोगांना आपण धरून बसलोय. म्हणून साधू लोकांनी काय केलं? साधू दिसते निराळे, परंतु ते स्वरूप मिळाले, अवघे मिळून एकच झाले. देहातीत वस्तू, देहाच्या पलीकडची वस्तू आहे साधू. म्हणजे साधू व्हायला पाहिजे आपण. साधू काय कोणाला म्हणतात? साधू दिसते निराळे, ते स्वरूप मिळाले. आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं आणि त्याचं अखंड भजन करणं, त्याला साधू म्हणतात. साधू म्हणजे चांगले कपडे घातलेले, जटा वाढवलेला, रुद्राक्षमाला घातलेल्या, असा तो साधू नाही. साधू दिसते निराळे, परंतु ते स्वरूप मिळाले. आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन त्या आत्म्याचं भजन करतात, अखंड चिंतन विठोबाचं, त्याला साधू म्हणतात. साधू कोणाला म्हणतात? ज्याचं अखंड चिंतन चालू आहे, त्याला साधू म्हणतात. अवघे मिळून एकच झाले. देहातीत वस्तू म्हणजे देहाच्या पलीकडच्या वस्तूशी एकरूप झालेली असतात. की जी वस्तू पंचमहाभूतांच्या पलीकडे आहे, जी वस्तू देहाच्या पलीकडे आहे, जी वस्तू मनाच्या पलीकडे आहे, त्या वस्तूची भेट करून घेणं म्हणजे सुखाची प्राप्ती आहे. आता येची शरीर ग्रामी, जो शरीर भावात ते उपशमी, तो आदि यज्ञ यथगामी पंडुकुमारा. आता काय सांगतात? आदि यज्ञ कशाला म्हणतात त्याचं विश्लेषण दिलेलं आहे. बघा माऊलीची भाषा किती सुंदर आहे हो, अलंकारित भाषा आहे. आता येची शरीर ग्रामी, आता या शरीररूपी ग्रामामध्ये, गावामध्ये जो शरीर भावात ते उपशमी, म्हणजे शरीर भाव ज्याचा निघून गेलेला आहे, शरीररूपी गावामध्ये राहून शरीराचा भाव निघून गेलेला आहे, तो आदि यज्ञ यथगा. म्हणजे जै शरीर भाव नासती, इंद्रिय विषय विसरती, जै सोहमभाव प्रतिती प्रगट होय. ज्ञानोबराय सांगतात बघा किती स्पष्ट लिहिले आहे. जै शरीर भाव नासती म्हणजे शरीराचा भाव ज्याचा निघून जातो, देहबुद्धी निघून जातो, इंद्रिय विषय विसरती. कधी शरीराचा भाव निघून जाईल? आपल्या सगळ्या इंद्रियांना विषयांचा विसर पडतो. कधी? जै सोहमभाव प्रतिती प्रगट होय. आपल्याकडे नामाचा भाव तयार झाला तर आपल्याला आपले इंद्रिय सर्व विषयांना विसरून जातात. सोप्या भाषेत सांगितलं बघा ज्ञानोबरांनी. जै शरीर भाव नासते, इंद्रिय विषय विसरते, जै सोहमभाव प्रतिती प्रगट होय. सोहमभाव तुमच्याकडे, सोहमभाव म्हणजे आदि यज्ञ. सोहमभाव काय? आदि यज्ञ तोच सोहमभाव आहे आणि त्या सोहमभावातून आदि यज्ञाकडे जाता येतो. म्हणून संपूर्ण तुका म्हणे किल्ले संता हाती दिली. संतांच्या हातामध्ये किल्ले आहे. किल्ले ती एक प्रकारची कलियुगी उद्धार हरीच्या नामातूनच आहे हो. संतांनी सगळं सासा लिहून ठेवलंय, पण आपण ते श्रवण भक्ती करायला पाहिजे. जोपर्यंत दया नाही श्रवण स्वार्थ, ते कैसा हो परमार्थ. मागे केले तितुके व्यर्थ श्रवण विन, संत रामदास सांगतात. मागे जे काय केलं हे फुकट गेलं का? तर तुम्ही श्रवण केलं नाही. दया नाही श्रवण स्वार्थ, ते कैसा हो परमार्थ. श्रवण भक्ती केली नाही आणि आपण नुसताच त्या नामाचा जप करत बसलो तर आपलं आयुष्य आपल्यालाच काय होईल? आपल्या आयुष्याचा आपल्याला शीन होईल हो. आपल्यालाच आपला शीन होईल. म्हणून शीन आपल्याला काढून घ्यायचा असेल तर आपल्याला एकही आपला प्रवचन एकही सोडता कामा नये. जे काय ज्ञानोबारांनी सांगितलंय त्या ज्ञानोबाराचं ज्ञान आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. जो प्रसाद आहे हा प्रसाद कसा आहे? श्री गुरूंनी दिलेला प्रसाद आहे, हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. प्रसाद वाटण्याचं काम करतो. प्रसाद वाटण्याचं काम करतो आम्ही. खरा श्री गुरु काय करतो? हात ठेविला मस्तकी आणि प्रसाद देऊन केले सुखी. डोक्यावर हात ठेवला आणि त्या बोधाचं तुम्हाला
बोधाचं चिंतन दिलं तुम्हाला. बोध म्हणजे काय की ते परब्रह्म आपण आहोत, आदियज्ञ आपण आहोत, असं तुम्हाला बोध दिलं, महावाक्याचा बोध दिला. आणि जर त्या बोधाचं चिंतन तुम्ही केलं तर बोधाच्या चिंतनातून तुमचा आदियज्ञ चालू होतो. आणि आदियज्ञ एकदा चालू झाला की तुमच्याकडे सर्व घटीराम देहाधी एक, सगळीकडे एकच आहे. ही अवस्था आहे. आणि अंतःकरणाची अवस्था बरं का, ही मनाची अवस्था आहे, ही चित्ताची अवस्था आहे. चिंतन करता करता आपल्याला नाना प्रकारचे अतिचिंतन, या नाव चित्त जाणं, चित्ती विन निश्चलपण तया नाव चैतन्य जाण उद्धवा. बघा काय सांगतात भागवतामध्ये. उद्धवाला सांगतात कृष्ण परमात्मा, नाना प्रकारचे अतिचिंतन, आपण अनेक प्रकारचे अतिचिंतन करतो, पण त्या चिंतनातून काय आपल्याला मिळणार नाही. संसारातल्या सगळ्या प्रपंचातल्या सगळ्या वस्तू भेटतील, परंतु देव भेटणार नाही सांगतात. नाना प्रकारचे अतिचिंतन या नाव चित्त दान, चित्ते विन निश्चलपण तया नाव चैतन्य जाण उद्धवा. चित्ते विन निश्चलपण, बघा चित्तच नाही, चित्तच निघून गेलं आणि चैतन्य आलं त्या नामाचं. तया नाव चैतन्य जाण उद्धवा. आणि ते चैतन्य म्हणजेच परमात्मा आहे. ज्ञानी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य. तो ज्ञानोबाला सांगतात चैतन्य हाच माझा ईश्वर आहे. जो तुमच्या अंगामध्ये रोमारोमामध्ये चैतन्य चालू आहे तोच तुमचा ईश्वर. तो तुमच्यात निघून गेला तर देव कुठे आहे? तो निघून गेला तर घरावर लगेच गर्दी होते माणसाच्या. आणि मग तो परमात्मा, आणि त्या परमात्म्याला आपल्याला ओळखण्यासाठी ज्ञानोबांनी काय केलेलं आहे, आपल्या जवळ आहे, जवळी ठेवणे चुकले, दारोदारी हिंडू लागले. हो, देव बघण्यासाठी कुठं कुठं माणूस जातो. अज्ञान असं न कळे देव कुठे. अज्ञानी माणसाला देव कळत नाही. मग आपण ज्ञानी असेल तर आपण आपल्या आत्मस्वरूपाची ओळख घ्या. आत्मतत्वाशी एक रूप, आत्मज्ञान आपल्याकडे प्रगट करा. आपल्या आत्मध्ये तो परमात्मा आहे, त्याच्याशी एक रूप व्हा. देवाला शोधू नका. देव शोधण्याची वस्तू नाही, देव होण्याची वस्तू आहे. म्हणून तुकाराम महाराज बोलले की नाही, देव पाहावाशी गेलो आणि देवच होऊन ठेवलो, मीच देव झालो. मग आपल्याला तसं व्हावं लागेल, देव व्हावं लागेल. डॉक्टर झालं तर आपल्याला डॉक्टरची भाषा कळते, इंजिनियर झालं तर इंजिनियरची भाषा कळते, वकील झाला तर आपल्याला कायद्याची भाषा कळते, संत झालं तर संतांची भाषा कळेल. संत व्हावा लागेल. आणि संत होण्यासाठी आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायला लागेल. डोक्यावर हात ठेवून देणारा गुरु आपल्याला मिळाला पाहिजे. हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी. प्रसाद. आणि तो एकदा प्रसाद आपण घेतला आणि आपण जर त्या ज्ञानेश्वरीचं वाचन जर केलं, या आनंद संप्रदायाच्या माध्यमातून, बरं का, बाकी आम्ही बोलत नाही का. आनंद संप्रदाय हा काय आहे तर प्रत्यक्ष आपल्याला अनुभूती आणून देतो, प्रत्यक्ष अनुभवजन्य ज्ञान सांगतो. आणि म्हणून त्या अवताराला आले. अवतार धरावया कारण उद्धवाया जड जीवा, ताराया जड जीवा. जड जीवाला तारण्यासाठी त्याने अवतार घेतलेला आहे. जड जीवाला तारण्यासाठी कोणी अवतार घेतलेला? प्रत्यक्ष अवतारी, बरं का. श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवकर बाबा हे अवतारी धरून आले. आणि त्या अवतारातून त्यांनी जे काय आपल्या डोक्यावर हात ठेवून जे काय आपल्याला प्रत्यक्ष भगवंताची अनुभूती आणून दिली, त्यांनी जे व्यापक तत्व ते आपल्यामध्ये आणलं. त्यांनी व्यापक तत्व आपल्याकडे आणलं. म्हणून तसा अनुभव ज्ञानोबांना आला. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, सकळ तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी दे माझ्या मना. सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी दे माझ्या मना. अरे माझ्या मना त्या निवृत्तीच्या पायाच्या ठिकाणी बुडी देऊन राहा. का? अनुभव आले. आणि त्यांनी तसं केलं, निवृत्तीच्या पायाशी बुडी मारून राहिले. म्हणून ज्ञानेश्वरी लिहिले. ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर जे काय अनुभव आले, आणि तिथंही त्यांचं स्फुरण थांबलेलं नाही ज्ञानोबारायांचं. मग त्याने अनुभव अमृत लिहिलं. आणि अनुभव अमृत लिहिल्यानंतर मग काय केलं त्यांनी,
तर प्रत्यक्ष संजीवनी समाधी घेतली. एवढी शक्ती आहे त्यांच्याकडे. आणि या ज्ञानेश्वरीमध्ये बरं का भरपूर शक्ती आहे, पण ती शक्तीच आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर जा सद्गुरूशी शरण, चुके तुमचे जन्ममरण. जन्ममरणाचा फेरा पण चुकवता येतो. संतांशी शरण गेल्या विना नकळे नाम. संतांना शरण जा. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाते. वासना जळून जाईल. संतांच्या चरणाची धूल लागली तर वासना निघून जातो, जळून जाते हो. वासनेचे बीज जळून जाय. सुख घडोघडी वाढू लागे. बघा हळूहळू सुख वाढत जातो. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे रामरूप. राम आपल्या हृदयामध्ये प्रगट होतो. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परंतु उपतिष्ठतो पूर्व पुण्य. त्याला पूर्वजांची पुण्य लागतो, संतांची संगत लागतो, साधनेची जोड लागतो, श्रवणाची गोडी लागते. सगळ्या गोष्टी बरं का एकामेकाला सहाय्यभूत आहेत. एकामेकाला सहाय्यभूत या सगळ्या गोष्टी. आता पंडुकुमारा याचा शरीर रूप गावांत जो शारीरिक उपाधीचा लय करतो तो आदियज्ञ. म्हणजे शरीरामध्ये जे आपल्याकडे विकार झालेले निर्माण, आपल्याकडे उपाधी, शरीर हीच उपाधी आहे. त्या आत्मतत्वावर शरीर उपाधी आलेली आहे आणि या उपाधीला नष्ट करण्यासाठी, उपाधीचा लय करण्यासाठी आदियज्ञ मी आहे. भगवंत म्हणतो तुमच्याकडे जो आदियज्ञ चालू आहे, नामाचा यज्ञ चालू आहे, तो मी आहे सांगतात. नामाचा यज्ञ जो तुमच्या अखंड पिंडामध्ये चालू आहे, श्वास जातो येतो तो तुमचा यज्ञ आहे. तो मी आहे, आदियज्ञ मी आहे. बघा भगवंत ज्ञानवारांनी किती स्पष्ट केले याच्यामध्ये. जो तुमचा श्वास जातो येतो तो तुमचा आदियज्ञ आहे. आणि त्या आदियज्ञामुळे आपल्याला आपल्या अंगामध्ये उष्णता राहते. आपलं अन्न पचलं जातं. आपल्याला संपूर्ण शरीरातून, आपल्या डोळ्यातून, कानातून जे काही क्रिया आपल्या होतात त्या त्याच्या सत्तेवरती होतात. आणि ती सत्ता, त्या सत्तेची ओळख ना आपल्याला. आणि ती सत्ता आपल्याला त्या नामाच्या आदियज्ञातून, आदियज्ञ मी आहे तो आदियज्ञ येथं गा मी पंडुकुमार. अरे अर्जुना, तो आदियज्ञ प्रत्येकाच्या शरीरामध्ये मी आहे असं भगवंत कोणाला सांगतो? अर्जुनाला सांगतो. आणि त्याची उत्तम प्रकारे बरं का, उत्तम प्रकारे ओळख करून घ्या. आम्ही जेवढा अभ्यास करतोय हा सगळा, हा साधकांसाठी करतो बरं का. आणि आम्हाला आज्ञा आमच्या श्रीगुरूंनी दिलेली आहे. त्या आज्ञेतून आम्ही सगळे कार्य करतो. आमचं नाही ज्ञान, हे ज्ञान आमचं नाही आहे. आम्हाला दिलेल्या गुरुच्या शक्तीतून आलेलं ज्ञान आहे. या गुरुच्या कृपेतून आम्हाला आलेलं ज्ञान आहे. नाही तर ज्ञानोबा स्वतः सांगतात, येरी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजवला असे. संत कृपा हाच दीपक आहे. संतांची कृपा हीच, तोच दीपक आहे. तोच दीपक आपल्या आतमध्ये ते प्रज्वलित करतात संत नामाच्या माध्यमातून. एवढे ज्ञानोबा किती ज्ञानी आहेत बघा. आणि त्यांनी लिहिले, एरवी तरी मी मूर्ख सांगितलं आहे, स्वतःला मूर्ख म्हणून घेतलं आहे. आणि आपल्याकडे एवढंच ज्ञान नाही तर आपण काय करतो? अहंकाराने फुगत चाललंय. जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजूला असे. संतांची कृपा हाच दीपक आहे. संतांची कृपा झाली तरच सगळं आहे. हे स्वतःच्या बळाने हे ज्ञान मिळवता येत नाही. म्हणून गुरुला शरण जायला पाहिजे. गुरु चांगला पाहिजे बरं का. नुसता साधना देऊन डोक्यावर हात ठेवून निघून जाणारा गुरु नको आहे. कारण शेवटीला तुम्हाला त्या नामाचा अखंड यज्ञ तेवढ ठेवण्यासाठी ह्या उपदेशाची जी काय पेरणी केली जाते, उपदेशाचं जे काय तेल पुरवलं जातं त्या नामाच्या यज्ञाला, ते तेल पुरवण्याचं सामर्थ्य आम्हाला सद्गुरू सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवकर बाबा यांनी दिले. आणि म्हणून तुमच्यापर्यंत ते तेल टाकण्याचं काम आम्ही तुमच्या दिव्यामध्ये, तुमची ज्योत प्रज्वलित केलेली आहे, पण दिव्यामध्ये तेल जे आहे ते तेल म्हणजे काय आहे तर हे उपदेश आहे. ब्रह्मज्ञानाचा उपदेश आहे. ब्रह्मज्ञानाचा उपदेश आहे बरं का, बाहेरचं नाही. तुमच्या आतमध्ये असलेल्या परब्रह्माची जी ज्योत जागृत केलेली आहे श्रीगुरूंनी, ती तेवत ठेवण्याचं काम, ते तेवत राहण्याचं काम
संतांच्या कृपेने उपदेश देऊन त्या ज्योतीला सातत्याने प्रज्वलित ठेवण्याचं कार्य श्री गुरु सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, पांडुरंग देवकर बाबा, नारायण बाबा, रामदास बाबा, नाना बाबा यांच्या कृपेतून आमच्याकडून होत असतो. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा यांच्या चरणी, पांडुरंग देवकर बाबा यांच्या चरणी, नाना बाबा यांच्या चरणी, सगळ्या संतांच्या चरणी समर्पित करून आणि आपण सर्व ऐकणारे जे काय श्रोते या श्रोत्यांच्या चरणावरती जी काय झालेली सेवा ती समर्पित करून माझ्या सेवेला मी विराम देत आहे. कुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर.